नेवासा तालुक्यातील तुकाई शिंगवे येथील तुकाई देवी मातेच्या यात्रा उत्सवाची कुस्त्यांच्या जंगी हगाम यांनी सांगता करण्यात आली। तुकाई शिंगवे येथील तुकाई देवी मातेचे मंदिर अतिशय पुरातन असून अतिशय जागृत देवस्थान असल्याचं भावना तुकाई शिंगवेसह परिसरातील भाविकांची असल्यामुळे यात्रेनिमित्त परिसरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात। त्यामुळे यात्रा कमिटीकडून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात कावड मिरवणूक, छबिना, हजेरी आणि जंगी कुस्त्याचा हंगामा भरविण्यात आला होता। यात्रेनिमित्त मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला होता। विशेष करून महिलांची उपस्थिती लक्षणीय असल्यानं संसार उपयोगी वस्तू तसेच मुलांना खेळणी साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत होती। हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे प्रमुख माजी सरपंच योगेश होंडे, सरपंच सतीश थोरात, भाऊसाहेब धायबर, संभाजी पवार, विठ्ठल दिघे, संतोष दिघे, दत्तात्रय दर्दले, केरूभाऊ गवळी, सुनील विधाते, भाऊसाहेब होंडे, एकनाथ बिरतकर, एकनाथ पवार, बाळासाहेब गवळी, उद्धवराव होंडे, योगेश होंडे, दीपक पवार, बद्रीनाथ गुंड, उत्तम पवार, बाळासाहेब बर्डे, गोविंद दिघे, अशोक दिघे, गणेश थोरात यांनी परिश्रम घेतले। उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। आज हगाम्याने कुस्तीच्या जंगी हगाम्याने या कुस्ती यात्रेची सांगता झाली। माझ्यासोबत काही यात्रा कमिटीचे प्रमुख आहेत। कसा हा यात्रा उत्सव असतो, कधी असतो आणि कशा पद्धतीने भरवला जातो? आमचा आई जगदंबा तुकाई मातेचा यात्रा उत्सव हा दर चैत्र पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी असतो, म्हणजेच हनुमान जयंतीनंतर तिसऱ्या दिवशी आमची यात्रा असती। तर हा यात्रा उत्सव अतिशय भक्तिभावाने आणि मोठ्या मनाने आत्मिक समाधानाने हा साजरा केला जातो। तर यामध्ये ज्या दिवशी यात्रा असते त्या दिवशी सकाळी कावडी मिरवणूक आणि फटाक्याची आतिषबाजी असते। त्यानंतर संध्याकाळच्या टाळाला फटाक्याची आतिषबाजी, छबिना व सांस्कृतिक कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हाजऱ्याचा कार्यक्रम, त्यानंतर 4 ते 6 सायंकाळच्या वेळेस हंगामा आणि त्यानंतर यात्रेचा समारोप होतो। तरी सर्व ग्रामस्थांच्या आणि तरुण वर्गाच्या सहकार्याने हा यात्रा उत्सव दरवर्षी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आई जगदंबेच्या भक्तिभावाने साजरा केला जातो। काय महत्त्व या देवस्थानला आहे? पूर्वी पुष्पविमानामध्ये महादेव आणि पार्वती फिरत असताना राम हे शेताशुद्धीसाठी या दंडकारण्यातून चालले होते। तेव्हा राम प्रत्येक झाडाला कोटाळायचे आणि सीता म्हणायचे, दगडाला हे सीता असे म्हणत राहायचे। त्यामुळे पार्वती मातेने महाराजाला प्रश्न केला की हे तुमचे असे गुरु कसे, हे पत्नीसाठी वेळे झाले, हे तुमचे गुरु कसे, तुम्ही अखंड रामनाम जप करता आणि हे तुमचे पती असे कसे गुरु तुमचे? तेव्हा तुम्हाला कळणार नाही त्यांचा स्वभाव, ते काय करतात, हे सगळं जगाला उद्धार करतात। झाडांचा उद्धार, दगडांचा उद्धार ते करतात, नुसत्यांना हात स्पर्श झाला की त्यांचा उद्धार होतो। तर तुम्ही थोडं शांत राहा। त्यांनी मला म्हणे तुमच्या गुरुची परीक्षा घ्यायची। पार्वती माता काय म्हणायची, तुमच्या तुम्ही जाऊ नको, तुम्ही जाऊ नका त्यांच्याकडं। मग ज्यावेळेस जाऊ भैया आणि राम इकडून ह्या मार्गाने चालले होते तेव्हा पार्वती माता सीतामाईचं रूप घेऊन इथं अवतीर्ण झाली आणि मग जाऊ बांधवाला दादा आई आली राम तिला सोडून बाहेर मागून निघून जायचे। तिनं शेवटी आईनं 2 हात केले, आडवी हात घातली आणि आडवी झाली रामाला। तेव्हा श्रीराम म्हणले, हे आई तू का आलीस, हे आई तू का आलीस? हे रामविजय ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे। श्रीराम विजय ग्रंथामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये याचा ग्रंथ आणि सगळ्या ग्रंथामध्ये यांचा उल्लेख आहे। तेव्हा ती पार्वती रूपामध्ये तुकाई रूपामध्ये प्रकट झाली आणि श्रीरामाला सांगितलं की तू विजय बशील, तुला तुझी पत्नी मिळेल असा आशीर्वाद दिला। आणि मग रामाने स्वयंभू स्नाने त्यावेळेस ती स्वयंभू तुकाई झाली। तुकाई म्हणल्यानंतर तुकाईचं रूप धारण केलं आणि स्वयंभू ती प्रकट झाली आणि मग रामाने त्यांची पूजा केली, स्थापना केली आणि राम इथून दक्षिण दिशेला लंकेकडे रवाना झाले, अशी ती व्याख्या आहे। इथे जे तुम्ही नवस्फूर्ती करता ती नवस्फूर्ती परिपूर्ण होती। तुम्ही जे बोलात ते आदिमाय शक्ती तुकाई माता हे प्रत्येकाला देते। आणि हे ड्राय भागातला इकडं पाणीसुद्धा नाही भागामध्ये, पण इतका मोठा उत्सव होतो आणि इतके मोठे अलंकार लोक देतात आणि प्रत्येकाला ती नवसाला प्राप्ती। आपण जी सद्भावना घरामध्ये, जी सद्भावना मनामध्ये ती आई रूपानं ती प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तव्य करते आणि प्रत्येकाला यश कीर्ती आणि लक्ष्मी प्राप्त करते। असं हे आगळं वेगळं स्वयंभू स्थान आहे, नाही घडीवरी नाही मडीवरी, असं हे स्वयंभू स्थान आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात आहे। आणि ह्या डळ्या भागातून इथला मोठा आनंदोत्सव, यात्रा उत्सव, नवरात्र उत्सव
हा भक्तिभावाने लोक करतात. NTV न्यूज मराठी, नेवासा, अहिल्यानगर.